प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अख्खा मसूर बघणार आहोत. तर साहित्य बघूया. इथे मी 1 वाटी अख्खा मसूर रात्रीच भिजत घातला होता. आतापर्यंत तो छान भिजलेला आहे. हे बघा, 1 वाटी आपली जेवणाची वाटी असते ती. त्यानंतर 3 कांदे चिरून घेतलेले आहे, मीडियम साईजचे, बारीक चिरून घ्यायचा. त्यानंतर अर्धा चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ आणि 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. तर हे आता आपण सुरुवात करूया. कढई तापायला ठेवलेली आहे आणि मी 1 वाटी तेल घेतलेलं आहे. कांदा परतायला जेवढं तेल लागेल तेवढं आपण घालणार आहोत. तर सुरुवात करूया. कढई तापलेली आहे, आपण तेल टाकूया. शिजण्यासाठी आपल्याला चिमूटभर सोडा, खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि एकीकडे गरम पाणी करायला ठेवलं आहे. शिजण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचाच उपयोग करायचा आहे. तेल तापले, जिरे घालूया. कांदा घालूया. आता टोमॅटो घालूया. थोडंसं परतलं की मग चिमूटभर सोडा घालूया. सोड्यामुळे लवकर शिजतं, अगदी चिमूटभर. आलं लसणाची पेस्ट, हिंग आणि हळद. दोन मिनिटं परतून घेऊ छान. आलं लसणाच्या पेस्टचा कच्चेपणा गेला पाहिजे. आणि मग आपण लाल तिखट घालू. लाल तिखट घालूया. अख्खा मसूर, कोथिंबीर सांगायचं राहिलंय, कोथिंबीर पण घालणार आहोत आपण आणि तडका पण देणार आहोत. मीठ घालूया. आता गरम पाणी घालायचं शिजण्यासाठी. गॅस मंद करायचा आणि 10 मिनिटं शिजू द्यायचं. अर्धा शिजत आला ना, अशी डाळ बघायची, अर्धा शिजत आला की मग आपण त्याला तडका देणार आहोत. कारण तडक्यामध्ये पण ती छान शिजलं पाहिजे. आता याला शिजवून घेऊया मंद गॅस. मसूर शिजतोय तोपर्यंत आपण तडक्याचे मसाले बघूया. अख्खी मिरची घेतली आहे मी, 1 कांदा बारीक चिरून घेतलाय आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात आणि पाव चमचा जिरे घेतले. आपण हे सगळे तडक्यामध्ये टाकणार आहोत. आणि मसूर पूर्ण गाळ होऊ द्यायचा नाही, गाळ शिजू द्यायचा नाही, थोडासा बाकी. मसूर असं शिजत आलाय, हे बघा, थोडासा बाकी ठेवायचा. आता याला आपण तडका देऊन घेऊया. तेल घालूया. 1 वाटीमधलंच तेल आहे हे. जिरे घालूया. लसूण,
तडका आपल्याला तो यात ओतून घ्यायचा. थोडंसं पाणी घालते मी शिजायला, आणखी थोडं बाकी आहे. तडक्यामध्ये पण थोडा शिजला पाहिजे. तुम्हाला किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्यावर अवलंबून आहे. पाणी किती घालायचं तुम्हाला हे बघा. आता यामध्ये 2-3 मिनटं शिजू द्यायचं. कोथिंबीर घालते. 2-3 मिनटं आपण यात शिजू देऊ. झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायचं मंद गॅसवर. चला तर मग आपला अख्खा मसूर तयार आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. चला, आपला अख्खा मसूर तयार आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेला आहे. चवीनेही अतिशय अप्रतिम झालेला आहे. हे तुम्ही जिरा राईस सोबत पण खाऊ शकता, फुलका पोळी बरोबर पण खाऊ शकता. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.